राष्ट्रवादीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मंगल कलश रथयात्रेचं सोलापुरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचं धरमपीठ नातेबुते इथं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला। तिथं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी याचं स्वागत केलं। यानंतर माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा इथं ठिकठिकाणी मंगल कलश रथाचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचं सोलापूर शहरात आगमन झालं। या रथाचं स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ढोल, ताशे, गजरात, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत करण्यात आलं। महिला पारंपरिक वेशात तर कार्यकर्ते हे भगवे फेटे, निळ्या रंगाच्या टोप्या, तर अल्पसंख्याक समाजातील युवकांनी नमाजाची पांढरी टोपी, त्याचप्रमाणे सेवा दलनं गांधी टोपी परिधान करून सामाजिक सलोख्याचं अनोखं दर्शन या निमित्तानं घडवलं। दरम्यान या ठिकाणी सोलापूरच्या पावनभूमीचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे अभिषेक जल, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अभिषेक जल, पद्मशाली समाजाचं आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी अभिषेक जल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली वसंग विहिरीतील जल असे जलकलश स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे शहीद 4 हुतात्मे यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीतील माती कलश भरून आणण्यात आली होती। त्याची पूजा करण्यात आली आणि हे सर्व जलकलश आणि पावन माती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मोठ्या 2 कलशात समर्पित करण्यात आले। महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा हे संबंध महाराष्ट्रावर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेले आहे। पश्चिम महाराष्ट्राचे धुरा आदरणीय आमचे नेते लतीफभाई तांबोळे यांनी सांभाळलेले आहे। आज त्यांचं सोलापूर शहरामध्ये आगमन झालं। या रथयात्रेचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्र स्वतंत्र झाला ती गोष्ट सर्व युवकांना कळावी, त्यावेळेच्या लोकांचं हुतात्म्य ते त्यांनी दिलेलं बलिदान आहे ते आजच्या युवा पिढीला कळावं या उद्देशाने हे आयोजित केलेले आहे। सोलापूर शहरामधील आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा जलाभिषेक, त्याचबरोबर मार्कंडेय महामुनी यांचा देखील जलाभिषेक, त्याचबरोबर सोलापूर शहरामधील ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ते 4 हुतात्मा पुतळ्यांची ही पावनभूमी आहे। त्यामुळे या भूमीची माती, त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांचं जलाभिषेक, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंगच्या विहिरीला भेट देऊन त्याचं उद्घाटन केलं होतं। त्यांच्या पदस्पर्शाने ते पुण्य झालेली विहीर, त्या विहिरीचं पाणी देखील आम्ही जल आणून या जलकुंभामध्ये आम्ही ते समर्पित केलेलं आहे। 1 मे 1960 रोजी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। तोही मुंबई सहित मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला आणि त्यावेळेला खूप मोठी आंदोलनं झाली, मोर्चे झाले, आंदोलन झाले। सहजासहजी राष्ट्राची निर्मिती, आपल्या राज्याची निर्मिती झालेली नाही। त्याच्यासाठी महाराष्ट्राची म्हणजे चळवळीची धगधगती मशाल आणि 105 हुतात्म्यांचं बलिदान झाल्यानंतर हे राज्य निर्माण झालेलं आहे हे आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे।